Okay. Today we will study about the various types of modifications made by रूट्स. नॉर्मली आपल्याला कसं असतं, रूट्स म्हणजे काय, त्यांचे जे फंक्शन्स आहेत. आता आपण रूटची फंक्शन्स नाही घेतली. का नाही घेतली? त्याचं कारण आहे, कारण हे मॉडिफिकेशन झाले रूटचे सगळे मॉडिफिकेशन्स की मग तुम्हाला फंक्शन्स कळतील. म्हणजे रूटचे दोन टाईपचे फंक्शन्स आहेत, प्रायमरी फंक्शन्स, सेकंडरी फंक्शन्स. मग सेकंडरी फंक्शन्स समजणार नाहीत. मग आता आपण जेव्हा मॉडिफिकेशन्स कंप्लीट केले, टॅपरूटचे मॉडिफिकेशन, ॲडव्हेंटिशियस रूटचे मॉडिफिकेशन्स, त्याच्यानंतर मग आपण रूटचे फंक्शन्स समजून घेऊ. म्हणजे फिक्सेशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल हे दोन फंक्शन्स सगळ्या रूटचे आहेत. पण त्याच्या म्हणजे हे कसे फंक्शन्स आहेत, प्रायमरी फंक्शन्स, दे आर इम्पॉर्टंट फंक्शन्स. ते सोडून बाकीचे फंक्शन्स कसे आहेत, मग ते सेकंडरी फंक्शन्स असतात. म्हणजे जर रूटने मॉडिफिकेशन केलं तर सेकंडरी फंक्शन दिसतं. म्हणजे मग रूट फूड स्टोअर करतात, रेस्पायरेशन करतात, किंवा अजून फिक्सेशन क्लाइम्बिंगसाठी त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन होतं. तर असे वेगळे फंक्शन्स रूट परफॉर्म करतात. तर मग ते आपल्याला बघायचे आहेत नेमके काय काय फंक्शन्स असतात. म्हणजे इन केस ऑफ टॅपरूट अँड ॲडव्हेंटिशियस रूट दोघांमध्ये मॉडिफिकेशन होतं. मग आता आपण पहिल्यांदा रूटचं मॉडिफिकेशन कोणाकोणाचं राहील. टू टाईप्स ऑफ रूट्स आर देअर, दॅट इज वाय टू टाईप्स ऑफ मॉडिफिकेशन्स आर देअर. म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट अँड देन मॉडिफिकेशन्स फॉर ॲडव्हेंटिशियस रूट, असे दोघं असतील. मग पहिल्यांदा आपण टॅपरूटचे मॉडिफिकेशन बघू. आता टॅपरूटचं मॉडिफिकेशन कशासाठी? पहिलं मॉडिफिकेशन आहे फॉर स्टोरेज ऑफ फूड पर्पज. टॅपरूट सिस्टीम मॉडिफाय करते कशासाठी? सो ॲज टू स्टोअर फूड स्टोअर करायला. ओके. मग एक्झाम्पल, मग आता टॅपरूटमध्ये तुम्हाला माहिती आहे टॅपरूटमध्ये कुठलं रूट मॉडिफिकेशन करतो? प्रायमरी पण आहे, सेकंडरी पण आहे, टर्शरी पण आहे. मग प्रायमरी रूट, मेन रूट कुठलं असतं? प्रायमरी रूट. ते मॉडिफिकेशन करतं कशासाठी? फॉर स्टोरेज ऑफ फूड. मग आता इथं आपण त्यांचे डिटेल्स लिहायचे आहेत आपल्याला. पहिला पॉईंट, इट इज ए मॉडिफिकेशन ऑफ प्रायमरी रूट ऑफ टॅपरूट सिस्टीम. टॅपरूट सिस्टीममधलं प्रायमरी रूटचं मॉडिफिकेशन आहे. टॅपरूट आपण वर लिहिलेलंच आहे की टॅपरूटसाठीचं आहे. म्हणजे प्रायमरी रूटचं मॉडिफिकेशन आहे. कशासाठी मॉडिफिकेशन? हे आर प्रायमरी रूट स्टोअर्स फूड इन इट्स पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमा टिश्यू कुठे असतो? रूटमध्ये. कॉर्टेक्स काय? रूट कॉर्टेक्स, पॅरेन्कायमा. बरोबर ना? म्हणजे मग रूटचा आता असं विचारतात तुम्हाला की हे मॉडिफिकेशन कुठल्या रूटचं आहे? प्रायमरीचं. दुसरं, प्रायमरी रूटमध्ये कुठला टिश्यू मॉडिफिकेशन करतो? आता तुम्हाला तुमच्या नजरेसमोर असेल की हे दिस इज द प्रायमरी रूट. ओके. असं बारीकचं प्रायमरी रूट आहे. आपण नॉर्मली काढताना कसं काढतो? बारीक प्रायमरी रूट आहे. नंतर हे सेकंडरी रूट. ओके. मग हे टर्शरी. मग हे प्रायमरी रूट मधला जो टिश्यू आहे कुठला?
हिअर इज द पॅरेन्कायमा टिश्यू. मग तो पॅरेन्कायमा टिश्यू कारण मेजर बल्क ऑफ आयदर रूट ऑर शूट कोणाचा असतो तो, दॅट इज अ पॅरेन्कायमा. जे लेट आलेले असतील ॲडमिशन त्यांनी तो आपला टिश्यूचे जे स्टार्टिंगचे व्हिडिओ आहेत ते बघा. टाईप्स ऑफ टिश्यूज, कोलेनकायमा म्हणजे पहिल्यांदा मेरिस्टेमॅटिक टिश्यू, नंतर परमनंट टिश्यू. मग परमनंट टिश्यूमध्ये सिम्पल परमनंट टिश्यूमध्ये पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूमध्ये झाले एम्प्लॉयम. म्हणजे तुमचं हे अंडरस्टँडिंग वाढेल लेट येणाऱ्यांसाठी. तर नाहीतर मग काय पॅरेन्कायमा काय कोलेनकायमा हे लॅटिन शिव्या देत आहेत का काय कदम सर, असं होऊन नाही. तर मग प्रायमरी रूट स्टोअर्स फूड इन इट्स पॅरेन्कायमा टिश्यू. पॅरेन्कायमा टिश्यूमध्ये फूड स्टोअर होतं. मग आता फूड स्टोअर जर व्हायला लागलं तर त्याच्यामुळे काय होईल, देअरफॉर रूट बिकम सोलोन फ्लेशी. कुठलं, प्रायमरी रूट. किंवा त्याला काय म्हणतात, सोलोन ऑर एनलार्ज्ड किंवा फ्लेशी, बल्की. असं बल्की होऊन जाईल, तो थिक होऊन जाईल, जाड होऊन जाईल. का, फूड स्टोअर व्हायला लागलं ना, मग ते थिक होईल, जाड होईल. बरोबर. म्हणजे इथं रूट, नॉर्मल रूट असं असतं तर ते तसं नाही राहणार, इथं मॉडिफिकेशन होईल त्याचं. म्हणजे प्रायमरी रूट इट्स पॅरेन्कायमा स्टोअर्स फूड अँड दॅट इज वाय इट बिकम्स सोलोन. मग आता हा फूड डिपॉझिशनचा पॅटर्न चेंज असतो. बट द पॅटर्न ऑफ फूड डिपॉझिशन इज डिफरंट. म्हणजे प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. एक्झाम्पल घे. हेन्स द शेप त्याच्यामुळे आता अशा रूटला काय म्हणायचं मग, वेन द रूट स्टोअर्स फूड इट इज कॉल्ड स्टोरेज रूट्स. फ्लेशी रूट्स किंवा सोलोन रूट्स असं आपण म्हणू त्यांना. का, कारण फूड स्टोअर करून ते जाड जोडून जातात. पण त्यांचं फूड डिपॉझिशनचा पॅटर्न डिफरंट आहे. म्हणजे 3 प्रकारे फूड डिपॉझिट करतं ते आणि त्याच्यावरून 3 शेप तयार होतात. बट द पॅटर्न ऑफ फूड डिपॉझिशन इज डिफरंट. म्हणजे 3 टाईप्स ऑफ पॅटर्न आणि त्याच्यामुळे मग द शेप ऑफ द स्टोरेज रूट बिकम 3 टाईप्स. म्हणजे ते 3 टाईप्स होऊन जातात. मग त्यांच्या शेपवरून त्यांना नाव आहे. मग काय व्हरायटी, त्याचा शेप चेंज होतो ना. मग पहिला एक कोनिकल रूट, दुसरं फ्युजिफॉर्म रूट आणि तिसरं थर्ड टाईप इज अ नॅपिफॉर्म रूट. एक्झाम्पल्स, कॅरट इथं, इकडे एक्झाम्पल फ्युजिफॉर्ममध्ये रॅडिश, इकडे बीट, शुगर बीट. त्यांचं सायंटिफिक नेम डॅवकस कॅरोटा. तीन आहेत ना, रॅफॅनस सॅटिवस, डॅकस कॅरोटा आणि बीटा वल्गॅरिस.
हे काय सायंटिफिक नेम असतं. त्याला जेव्हा आपण लिहितो हँड रिटन, आता तुम्ही हँड रिटनच लिहितात तर ते तेव्हा सेपरेटली अंडरलाईन. स्टार्टिंगचं लेटर कॅपिटल असतं, दुसरं स्मॉल लेटर असतं. आर कॅपिटल एस स्मॉल, इकडे डी कॅपिटल सी स्मॉल. डॅकॉस कॅरोटा म्हणजे कॅरट. कॅरटचं सायंटिफिक नेम. रॅडिश मुळा असतो, त्याचं सायंटिफिक नेम रॅफेनस सॅटिवस. आणि बीटचं बीटा व्हल्गॅरिस. वल्गर नाही आहे बरं, गोड येतो. बीटा व्हल्गॅरिस. ओके, चला मग आता आपण हे म्हटलं होतं ना, हे दाखवलं होतं की पॅरेन्कायमा टिश्यू म्हणजे ॲक्च्युली कोनिकल म्हणजे कसा, कोन शेप. हां, शेप कसा आहे नेमका, कोन शेप. म्हणजे कोन शेप म्हणजे ट्रँग्युलर समवॉट, आईस्क्रीमचा कोन खातात तसं. इकडे फ्युजिफॉर्म म्हणजे स्पिंडल टाईप किंवा बोट शेप. स्पिंडल शेप असतो. आणि नॅपी फॉर्म म्हणजे सोलोन. एकाच ठिकाणी असा गोल गोल ग्लोबुलर राऊंडेड. मग बघा, कॅरटचं प्लांट आहे, त्याचं हे स्टेम आहे, खाली हे रूट आहे. तर आता इथं कसं असेल, पॅरेन्कायमा टिश्यू ऑफ प्रायमरी रूट. हे कुठलं रूट आहे, डिपॉझिट्स और स्टोर्स फूड. कुठलं, पॅरेन्कायमा. इथं नेहमी लक्षात ठेवायचं की पॅरेन्कायमा टिश्यू स्टोर्स द फूड, बट फूड स्टोरेज पॅटर्न इज डिफरंट इन डिफरंट एक्झाम्पल्स. हे 3 एक्झाम्पलमध्ये 3 पॅटर्न तयार होतात. इथं कसं असतं, हा बेसल पार्ट. बघा आता रूटचा बेस तुम्हाला माहिती आहे. रूटचा बेस हा अपेक्स, रूट टिप म्हणजे रूट अपेक्स. बेस हा बेस झाला, हा अपेक्स झाला, आणि हा मिडल पोर्शन, मधला पोर्शन. बेस ब्रॉड असतो, अपेक्स नॅरो असतो, मिडल पोर्शन दोघांच्या इन बिटवीन, नायदर नॅरो नॉर मच ब्रॉड. म्हणजे तो याच्यापेक्षा कमी ब्रॉड आणि हा याच्यापेक्षा कमी नॅरोईंग, टॅपरिंग असतं रूट. तर जेव्हा फूड डिपॉझिट होईल तेव्हा बेसकडे जास्त आणि मिडलला थोडं हळूहळू कमी आणि टिपकडे अजून कमी कमी होत जाईल. म्हणजे टॅपरिंग मॅनरमध्ये फूड डिपॉझिशन होईल. मग कसं होईल बघा, आता याच्यात फूड स्टोअर व्हायला लागलं की मधल्या पोर्शनमध्ये मीडियम असेल, वर सगळ्यात जास्त फूड स्टोअर होईल वरच्या सेक्शनमध्ये. काय झालं, फूड डिपॉझिशन ऑकर्स मोर ॲट द बेस, मॉडरेट ॲट द मिडल म्हणजे मध्यम प्रकारात, अँड लेसर टुवर्ड्स द टिप म्हणजे हे ग्रॅज्युअली टॅपरिंग होऊन जाईल. म्हणजे फूड डिपॉझिशन पॅटर्न कसा असतो, बेस टू अपेक्स ग्रॅज्युअली टॅपरिंग, हळूहळू कमी कमी होत गेलेला. म्हणजे बेसला मोर, मिडलला मॉडरेट आणि टिपकडे लेस. दॅट इज वाय शेप बिकम कोनिकल. तुम्ही आईस्क्रीमचा कोन खातात तसा झाला शेप, समवॉट ट्रायंग्युलर, कोन लाईक. मग हे कॅरट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कोनिकल टाईप ऑफ रूट, बट स्टोरेज प्रायमरी रूट. टॅपरूट सिस्टीमचं प्रायमरी रूट. सेकंडरी रूट दे गेट रिड्यूस, एकदमच रिड्यूस होऊन जातं. कारण इथं काय आहे, रूट प्रायमरी रूट शोज मॉडिफिकेशन फॉर डिपॉझिशन ऑफ फूड and its food deposition pattern is more towards the base
moderate towards the middle side and less towards the apex, and that is why gradually tapering. म्हणजे हे कसं रूट आहे, कोनिकल आहे, म्हणजेच दॅट इज ग्रॅज्युअली, हळूहळू, ॲब्रप्टली नाही, म्हणजेच त्याला ग्रॅज्युअली टॅपरिंग म्हणजे ग्रॅज्युअली, हळूहळू, स्लोली नॅरोईंग होत जातं. असं ॲब्रप्ट नाही होणार, एकदम नाही. झालं. इथं याच गोष्टी 3-4 गोष्टी वर ज्या लिहिलेल्या आहेत त्या सगळ्यांना लागू होतात. फक्त पॅटर्न आपण लक्षात ठेवायचा की हे इथं जाड काबरं झालं तिथं जास्त फूड डिपॉझिट होतं, इथं मीडियम काबरं आहे मीडियम फूड डिपॉझिट, इथं कमी त्याच्यामुळे नॅरो. इकडे पॅटर्न बदलून गेला. इन केस ऑफ रॅडिशमध्ये हे सॉईल आणि मग आता इथं फूड डिपॉझिशनचा पॅटर्न कसा असतो, आता नॉर्मली बारीक रूट आहे तर ते मिडलला फूड जास्त डिपॉझिट करतो आणि बेस आणि अपेक्सकडे कमी, मिडलला जास्त. मग आता रॅडिशमध्ये कसं होईल, द टॅपरूट म्हणजे प्रायमरी रूट ऑफ द टॅपरूट सिस्टीम डिपॉझिट्स मोर फूड टुवर्ड्स मिडलला जास्त फूड डिपॉझिट झालं इथं. मोर फूड डिपॉझिशन इन मिडल आणि लेस हिअर टुवर्ड्स द बेस अँड अपेक्स. मग काय होईल, मध्ये तो जास्त फुगणार आहे, सोलोन होईल आणि बेस आणि अपेक्सला कमी राहील. मग जो शेप बनला तो कसा, स्पिंडल शेप. हा स्पिंडल शेप किंवा बोट शेप. आपण बोटचा कसा दोघं टोक निमुळते असतात, मधला पोर्शन ब्रॉड असतो, मग आपण स्पिंडल शेप म्हणायचं. स्पिंडल शेप बनून जातं, त्याला फ्युझी फॉर्म म्हणतात. म्हणजे मग आता इथं डिपॉझिशनचा पॅटर्न कळला आपल्याला की इथं जास्त आहे, देअरफॉर इट इज ब्रॉडर इन मिडल अँड ग्रॅज्युअली नॅरोअर टुवर्ड्स अपेक्स अँड बेस आणि अपेक्सला पण कमी. म्हणजे याच्यापेक्षा पॅटर्न एकदम बदलून गेला. मग तुम्हाला तो हा कॅरोट म्हणजे कॅरेटच वाटतं आहे, हा रॅडिश म्हणजे रॅडिशच वाटतं आहे ना. मग हे असं कसं काय असतं, प्लांट त्यांचे जे लीव्ज असतील, लीव्ज ऑफ द प्लांट सिंथसायझिंग मोर फूड अँड दॅट फूड गेट डिपॉझिटेड हिअर फ्रॉम बेस टू अपेक्स इन टॅपरिंग नॅरोईंग मॅनर. तर इथं फूड डिपॉझिटेड इन मिडल मोर अँड बेस अँड अपेक्स हॅव अ लेसर, त्याच्यामुळे फ्युझी फॉर्म झाला. आता इकडे नॅपी फॉर्ममध्ये मग आता इथं जे प्रायमरी बनलं तर सेकंडरी रूट्स ते रिड्यूस होऊन जातात. जे प्रायमरी रूट फूड स्टोअर करतात तर काय होईल, अँड सेकंडरी अँड टर्शरी रूट्स गेट रिड्यूस व्हेरी मच. ते कमी होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला असा प्रॉमिनंट सेकंडरी रूट दिसणार नाही. कारण आपण नॉर्मली रूट कसं दाखवतो, असं जर प्रायमरी रूट दाखवलं तर सेकंडरी त्याच्या खालोखाल दाखवतो. असं हा एकदम प्रायमरी रूट तर सोलोन होऊन गेला, पण सेकंडरी काय तो कमी होऊन गेला, त्याला काही एवढं महत्त्व नाही त्याचं. ओके, आता इकडे जाऊ. हिअर इज द थर्ड. आता इथं कसं असतं, तिसरा टाईप जो आपण बघणार आहोत, हिअर इन केस ऑफ बीट. आता शुगर बीट आपण मार्केटमधून आणतात, तुम्ही घरात वापरतात. कट केलं का असं ते एक बाहेरून असं रेडिश पिंकिश असतं थोडंसं डार्क, आणि कट केलं की मग मध्ये पण तुमचे हात गुलाबी रंगाचे होऊन जातील. कारण त्याच्यात कलर जास्त असतो. म्हणजे नॅचरल कलर असतात, नॅचरल कलर्ड फूड खायचं खूप. म्हणजे जसं बेरीज, वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लॅकबेरीज, स्ट्रॉबेरीज, ब्ल्यूबेरीज, किंवा मग हे असे वेगळ्या वेगळ्या कलरचे जे नॅचरल कलरचं फूड असतं ते खूप खायचं असतं. मॅगी नाही खायची, पिझ्झा बर्गर नाही खायचं, हे खायचं. कारण हे फूड नाही, ते फूड आहे. तर मग त्यांच्यातून तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळतात कलर्ड फूड्समध्ये, विटॅमिन्स मिनरल मिळतील, पण त्याच्यासोबत एक बाकीच्या फूडमध्ये जो सबस्टन्स नसतो तो इथं असतो. हे कलर्ड फूडमध्ये नॅचरल कलर्ड फूड म्हणजे बाहेरून नाही. समजा सर मग मी असं करतो ना, मिठाईच्या दुकानात जातो स्वीट मार्टमध्ये, मग ती तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या
काजू कतली, बर्फी वगैरे वगैरे असतात, मग त्यांच्यावर कलर टाकलेले असतात आर्टिफिशियल, ते बिलकुल खाऊ नका. नॅचरल कलर्स हे फ्रूट्समध्ये, व्हेजिटेबल्समध्ये जे असतात ते, झाडांच्या पानांचे, फ्रूट्सचे कलर, ते तुम्हाला अँटीऑक्सिडंट म्हणजे तुमच्या बॉडीत जे ब्रेकडाऊन चालतं सबस्टन्स, तर ते स्लो करतं ते. मग बॉडीच्या सेलचं ब्रेकडाऊन स्लो व्हायला लागलं म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेस स्लो होते, म्हणून त्यांना आपण अँटीऑक्सिडंट्स म्हणतो. त्याच्यामुळे एजिंग स्लो होईल आणि तुम्ही चिरतरुण दिसाल, देवानंद दिसाल. आणि मुली हेमा मालिनी दिसतील. मुली म्हणतील काय सर जरा चांगलं तर सांगायचं, हेमा मालिनी किती म्हातारी होऊन गेली आता, पण ती तेव्हा तशी दिसत होती तशी. हां, किंवा आता पण भरपूर आहेत. आता दुसरे नावं घेतले तर मुलं डायरेक्ट सर सोडा हो, असं काही करू नका, शांत बसा. हां, ते दुसरं नाव नाही घेणार मी, म्हणजे त्यांना नव्या काळातल्या हिरोईनी आवडतात म्हणून जुन्या काळातलं सांगितलं, ते एक साईड व्हायला नको म्हणून. नाही तर सर तुम्ही असे काय जुनं नाव घेतलं बघ. तर हां, आता इथं बीटमध्ये जो पॅटर्न आहे याच्यापेक्षा एकदम वेगळा आहे. बीटमध्ये आता समजा हे जे नॉर्मल प्रायमरी रूट आहे, तर ते फूड मॅक्सिमम वरच्या पोर्शनला, बेसला स्टोअर करून टाक. मिडल पोर्शन आणि टिप याच्याकडे दुर्लक्ष. मग काय होईल अल्टिमेटली, फूड डिपॉझिशन ऑकर्स इन अप्पर पार्ट टुवर्ड्स द बेस and lesser towards बीटची शेंडी बघितली आहे ना अशी, इथंच जास्त फूड, बरोबर. म्हणजे मिडलला पण कमी आणि टिपला पण कमी, म्हणजे मोर फूड डिपॉझिशन कुठं आहे, टुवर्ड्स बेस. त्याच्यामुळे काय होईल, इट बिकम्स नॅपी फॉर्म, समवॉट राउंडेड. जास्त फुगून गेला. इथं हा जेवढा ब्रॉडने झाला, इथं हा जेवढा ब्रॉडने झाला, त्याच्यापेक्षा हा ब्रॉड इथं जास्त होऊन गेला. कारण काय, इकडचं फूड पण इथंच नाही, बेस जवळच पाहिजे सगळं, मिडलला पण नको आणि टिपला पण नको. यांना तसंच वाऱ्यावर सोडून दिलं. मग काय होईल, इथं जे ग्रॅज्युअली टॅपरिंग आहे, तर इथं ॲब्रप्टली टॅपरिंग, सडनली टॅपरिंग. म्हणजे काय, मिडलपासून नाही तुला काही काम नाही, टिपला पण नाही, सगळं बेसला, बरोबर. चला मग हे कसं राहील, ॲब्रप्टली टॅपरिंग from middle to tip, and only basal portion becomes swollen, enlarged, and forming a globular shape, napiform किंवा राउंडेड शेप येऊन जातो त्यात. म्हणजे मग पॅटर्न बदलून गेला ना तिघांत. आणि हे जे स्टोरेज रूट्स आहेत, म्हणजे व्हेन यू इटिंग अ कॅरट और ए रॅडिश और ए बीट, इट इज द प्रायमरी रूट ऑफ द टॅपरूट सिस्टीम. म्हणजे तुम्ही ते रूट खातात, लक्षात यायला पाहिजे. कारण काय, हे रूट आहेत, स्टेम नाही आहेत. ओके, दिस इज ऑल अबाउट द कोनिकल रूट, फ्युजिफॉर्म रूट अँड द नॅपिफॉर्म रूट. दाखवतो ते काही दाखवायची गरज नाही. वर आपल्याला मतलब रूटशी आहे, त्याच्या लिप्सशी नाही. ओके, तर खालचा पोर्शन दाखव. ओके, आता हे झालं प्रायमरी रूटचं मॉडिफिकेशन. आता आपण शिफ्ट टुवर्ड्स द सेकंडरी रूट. सेकंडरी रूट मॉडिफिकेशन करतो. पण याचं फंक्शन काय, प्रायमरी रूट ऑफ द टॅपरूट सिस्टीम स्टोअर्स फूड, दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज स्टोरेज ऑफ फूड पर्पज, म्हणजे स्टोरेज रूट्स असं म्हणू शकता. म्हणजे हे काय आहे फंक्शन,
फॉर स्टोरेज ऑफ फूड. Therefore they are called storage roots. स्टोरेज ऑफ फूड पर्पज. त्याचा पर्पज काय आहे? Therefore they are called they are the storage root. Why? They storing food. मग तुम्ही जेव्हा जेव्हा कॅरट खातात, रेडिश खातात किंवा बीट खातात, तर याच्यातून तुम्हाला सारखे पदार्थ नाही मिळणार. माहिती आहे ना? इथं जे मिळणार आहे ते इथं मिळणार नाही, किंवा इथं जे मिळणार आहे ते तिथं मिळणार नाही. कारण तिघांचे कलर वेगळं, मधलं पॅटर्न वेगळा, टेस्ट वेगळी. बरोबर. म्हणजे मग तुम्ही व्हाईट किंवा थोडा सॅफ्रॉन किंवा रेडिश कलर असतो. 2 टाईपचे येतात कॅरट. एक असे ऑरेंज कलरचे आणि दुसरे लाल कलरचे. मग ते तो जो कलर असतो त्याच्यात कॅरोटीन म्हणजे व्हिटॅमिन ए जास्त असतं. बीटा कॅरोटीन म्हणजे कॅरट इज द बेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए. आणि इकडे याच्यात मिनरल वगैरे असतात, शुगर असते. कारण आपल्याला शुगर फॅक्टरीजमध्ये आपण गन्ना म्हणजे ऊस तर आपण ते क्रश करतो, शुगर केन क्रश करतो आणि शुगर केनपासून शुगर मिळवतो. कारण आपल्या क्लायमेटला, ट्रॉपिकल क्लायमेटला शुगर केन मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे थोडं उष्ण वातावरण लागतं, खूप थंड नाही चालत त्याला. पण हे थंड ठिकाणी आहेत, थंड वातावरणात. म्हणजे मग रशियामध्ये शुगर प्रोड्यूस फ्रॉम द शुगर बीट, म्हणून त्याला शुगर बीट म्हणतात. जिथं ते मोठ्या प्रमाणावर होतं त्याला क्रश करून त्याच्यापासून शुगर मिळवतात. आपल्याकडे शुगर केन क्रश करतात. मग याला शुगर बीट, शुगर केन याच्यासाठी म्हणतात की त्यांच्यापासून शुगर मिळवली जाते, कारण गोड असतं. बरोबर आहे ना? पण त्याच्यासोबत, त्यांच्या कलरच्या सोबत आपल्याला ते अँटीऑक्सिडंट्स पण मिळतात की जे महत्त्वाचे असतात. ओके, नाव पुढे शिफ्टू आपण पुढच्या याच्यावर. काय पहिला घेतला आपण? स्टोरेज रूट्स फॉर स्टोरेज ऑफ फूड पर्पज. हिअर मॉडिफिकेशन फॉर स्टोरेज ऑफ फूड पर्पज. आता सेकंड फॉर रेस्पायरेशन पर्पज, फॉर ब्रिदिंग पर्पज. म्हणजे रूट्स ब्रिदिंग करतात खाली, जमिनीच्या खाली करतात. मग तुम्ही म्हणाल जमिनीच्या खाली हवा कसं काय जाईल? सांगू आपण. हे कट करू ना, फोटो काढून घ्या. काढून घ्या, व्यवस्थित काढायचा जरा, इथं समोर येऊ. कारण तिकडनं फोटो काढला ना तो प्रॉपर राहणार. आणि ग्रुपला टाकून द्या म्हणजे मग, कारण मला ते जमत नाही. मोबाईल तिकडे असं लवकर काढ जरा इथपर्यंत. म्हणजे काय असं मोठं येतं ना, हे पण ते पण येतं, ते नाही यायला पाहिजे. फक्त ही फ्रेम यायला पाहिजे एवढी. फोटो असा काढायचा. चला, ओके. मग आता हे झालं बरोबर. आता आपल्याला कट करून दुसरं घेऊ आपण. सेकंड मॉडिफिकेशन. पहिलं घेतलं आपण फॉर रेस्पायरेशन. म्हणजे इथं रूट्स मॉडिफाय होतात. कशासाठी? फूड स्टोरेज नाही. फॉर, कारण सगळे प्लॅन्टचे रूट फूड स्टोअर करणार नाहीत, तर ते वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करतील. मग इथं रेस्पायरेशन, मग सगळ्या प्लॅन्टचे रूट तर रेस्पायरेशन करतात. इथं काय विशेष आहे विशेष ते आपल्याला बघायचं. कारण रूटला जर ऑक्सिजन नाही मिळाला तर प्लॅन्टची ग्रोथ होत नाही. मग पहिल्यांदा हे समजून घ्या बिफोर गोईंग टू दॅट.
रेस्पायरेशन कसं करू. पण आपल्याला हे पण लिहून घ्यायचं आहे. काय पहिले पॉईंट लिहून घेऊ आपण. हिअर सेकंडरी रूट्स ऑफ, हे पण टॅपरूट सिस्टीमचंच मॉडिफिकेशन आहे. सेकंडरी मी ब्रॅकेटमध्ये टाकलं. सेकंडरी रूट कुणाला असतं? टॅपरूटलाच असतं, ॲडव्हेंटिशियसला नसतं. हिअर सेकंडरी रूट ऑफ टॅपरूट सिस्टीम शोज मॉडिफिकेशन फॉर पर्पज ऑफ रेस्पायरेशन. मग त्या रेस्पायरेशनसाठी मॉडिफिकेशन करतात. मग त्यांना नाव दिलं जातं. आयदर दे आर कॉल्ड, हेन्स दे आर कॉल्ड ब्रीदिंग रूट्स, त्यांना 4 नाव आहे. रेस्पायरेटरी रूट म्हणजे हे फॉर रेस्पायरेशन पर्पज आहे ना, मग काय नाव देऊ आपण? और रेस्पायरेटरी रूट्स. ते स्टोरेज रूट होते, यांना रेस्पायरेटरी रूट म्हणाल. पण रेस्पायरेशनलाच काय म्हणतात? ब्रिदिंग. दे आर ऑल्सो कॉल्ड ब्रिदिंग रूट्स. और लॅटिनमध्ये ब्रिदिंग हे याचा संबंध निमोनिया वगैरे. निमोनिया म्हणजे लंग्सशी रिलेटेड आहे, रेस्पायरेशनशी. मग न्यूमॅटोफोर्स और एरोफोर्स. एअरफोर्स नाही बरं, एरोफोर्स. ओके. मग आता इथं सेकंडरी रूट मॉडिफिकेशन का करतात त्याचं कारण आहे. धिस टाईप ऑफ मॉडिफिकेशन ऑकर्स इन मॅनग्रोव्ह प्लांट्स. म्हणजे कुठले प्लांट्स? मार्शी लँड, मार्शी एरिया. मार्श माहीत आहे ना, दलदल. म्हणजे समुद्राचं पाणी थोड्याशा जमिनीचा जो भाग असा थोडा खाली असतो, समुद्राचं पाणी तिथं भरून जातं आणि हाय टाईड्समध्ये भरून जातं, लो टाईड्समध्ये थोडंसं खाली होऊन जातं. म्हणजे भरतीच्या वेळेस पाणी भरून जातं आणि मग त्याच्यामुळे काय तयार होते तिथं? कायम समुद्राच्या काठांवरच तो एरिया आहे पूर्ण, मार्शी लँड्स. बेस्ट एक्झाम्पल इंडियामध्ये जे वर्ल्ड फेमस आहे कुठलं आहे बरं सांगता येईल? मार्शी लँड, सुंदरबन. मग मॅनग्रोव्ज म्हणतात त्यांना, सुंदरबन. मग ह्या प्लॅन्टला, मॅनग्रोव्ह प्लॅन्ट्सला म्हणून काय नवीन एक शब्द पण वापरतात, ते सुंदरी प्लॅन्ट्स. ते आपण सुंदरी म्हणतो ते नाही, ते सुंदरी आहे, हे सुंदरी आहे, सुंदरबनचे प्लॅन्ट. मग ते वेगळे वेगळे आहेत प्लॅन्ट. फॉर एक्झाम्पल हे प्लॅन्ट्स आहेत. The plants are Rhizophora, आणि काही नाही आठवलं तर मग सुंदरी प्लॅन्ट, मॅनग्रोव्ह प्लॅन्ट, सुंदरी प्लॅन्ट. पण नाव पाहिजे, कारण सायंटिफिक नेम्स तुम्हाला विचारतील. इन एव्हेसिनिया व्हिच टाईप ऑफ रूट्स, मग तुम्हाला माहीत आहे ॲव्हेसिनिया काय आहे, रायझोफोरा काय आहे, हे 1 नंबर. रायझोफोरा जास्त विचारू शकतात, त्याच्याऐवजी ॲव्हेसिनिया विचारतील.
हां, हे 2 नावं कमीत कमी लक्षात ठेव. ॲव्हिसेनिया रायझोफोरा आर द सुंदरबन प्लांट्स कॉल्ड सुंदरी प्लांट्स ऑर ऑल्सो कॉल्ड मॅनग्रूव्ह प्लांट्स. म्हणजे ते समुद्राचं पाणी तिथं आल्यामुळे ती दलदल तयार होते आणि मग तिथल्या जे माती आहे, सॉईल कंटेन्स ग्रेटर अमाऊंट ऑफ साल्ट्स. म्हणजे ती सॉईल कशी झाली, साल्टी सलाईन सॉईल होऊन गेली. आपली नॉर्मल सॉईलमध्ये साल्ट असतात का, बिलकुल नाही. त्याच्यामुळे आपल्याकडचे जर 1-2 झाडं तुम्ही घेऊन गेले, समजा निंबाचं झाड, आंब्याचं झाड, आणि सुंदरबनमध्ये लावलं, लागणार नाही का. तिथं एकदम ती माती जर तुम्ही तोंडात टाकली, एकदम टाकू नका, खारट असेल. का, समुद्राचं पाणी येतं तिथं, आपलं गोडं पाणी जात नाही. हां, फ्रेश वॉटर नसतं. आता आपण शेतात पाणी टाकतो तर ते गोडं पाणी असतं, म्हणजे फ्रेश वॉटर असतं. त्याच्यामुळे ती जमीन काही खारट होत नाही पाहिजे तशी. हां, पाणी जे आपण वापरतो आहे त्याच्यातच साल्ट खूप असेल तर ते दररोज डिपॉझिट झाल्यानंतर 2, 5, 10 वर्षात ते साल्टी होऊ शकतं. आज 1% गेलं, पुढच्या वर्षी 2%, 3% असं वाढत साल्टचं प्रमाण वाढू शकतं. पण ऑलरेडी साल्टीज वॉटर तिथं जातं. प्रत्येक 15-15 दिवसात भरती ओटी येते. हां, हाय टाईड, लो टाईड, आणि ते पाणी भरून जातं आणि मग पुन्हा निघून जातं. मग ते पूर्ण ड्राय होत नाही आणि पूर्ण ओलं पण राहतं इन बिटवीन. म्हणजे ड्राय लँड आणि वॉटर, सलाईन वॉटर यांच्यामधलं मार्शी एरिया होऊन जातो, तो दलदल होऊन जाते. ओके. तर मग त्या प्लॅन्टचं वैशिष्ट्य काय, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ साल्ट्स द सॉईल बिकम कॉम्पॅक्ट, नॉन पोरस. हां, आपली सॉईल पोरस, थोडीशी सच्छिद्र असते, पोरस असते. दॅट इज वाय. आता ते कारण पण सांगून दे तुम्ही. आपलं हे समजा एखादं प्लॅन्ट लावलेलं आहे तुम्ही कुठलं तरी, चला ओके. तर मग इथं हे टॅप रूट झालं, प्रायमरी रूट. नॉर्मल प्लॅन्ट हे सेकंडरी रूट, टर्शरी रूट, असं ग्रो करेल त्याच्यावर. मग तुम्ही म्हणता सर इथं तर खाली कसं काय ऑक्सिजन मिळणार आहे? मिळतो, कारण आपली ही जी सॉईल असते, सॉईलचे जे पार्टिकल्स आहेत ते पोरस असतात, त्यांच्यामध्ये गॅप्स असतात, थोडे लिटल गॅप्स आर देअर. समजा काही ठिकाणी कॉम्पॅक्ट पण असेल तर मग ती हवा जी ऑक्सिजन, तर तो त्याला जायला जागा असते थोड्याफार प्रमाणात, कारण सॉईलमधलं ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज होऊन जातं. मग तिथं ते पोरस होऊन जाते, सच्छिद्र होऊन जाते. त्याच्यामुळे ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन कॅन एंटर लाईक दिस. गॅपमधून तो रूट्सपर्यंत जाऊन पोचतो आणि त्याच्यामुळे त्यांना रेस्पायरेशन करता येतं. बिकॉज ऑफ पोरस सॉईल पार्टिकल्समधले गॅप्स, कॅव्हिटीज ऑर स्पेसेस बिटवीन सॉईल पार्टिकल्स, देर इज अ गॅप अँड दॅट इज वाय ऑक्सिजन. कारण रूट रेस्पायरेशन तुमच्यासारखं नाही करत, दनादन हळूवार रेस्पायरेशन करतात. त्यांना काही एक्झरसाईज करायचा, उड्या मारायच्या तुमच्यासारख्या. तुम्ही जसं एका झाडावर घरी जाताना एका झाडावरून दुसऱ्या झाडाच्या फांदीवर उड्या मारत जातात, का रे? नाही ना, झाडांवर उड्या मारत नाही ना, मंकी टाईप. तर मग अल्टिमेटली आपण मुवमेंट खूप करतो तर आपल्याला एनर्जी जास्त लागेल. झाडं मुवमेंट नाही करणार तर त्यांना एनर्जी कमी लागेल. मग रूट्स काय बिचारे स्टेशनरी असतात, ते काही हालचाल करत नाही तुमच्यासारखे. तुम्ही झोपेत सुद्धा लाथा अशा करतात, हातपाय करतात, आहे ना. कधी टेरर फिल्म बघितली रात्री की आरोड्या मारून उठतात, करतात ना असं का नाही? हां, तर यांना बिचाऱ्यांना शांत राहायचं. त्याच्यामुळे काय होईल, लेस नीड ऑफ द ऑक्सिजन. ऑक्सिजनची कमी गरज आहे पण लागेल. आणि असं ऑक्सिजन मिळाला तर काय होईल, इफ सफिशियंट ऑक्सिजन मेड अवेलेबल देन रूट्स ग्रो बेटरली, नाईसली, आणि मग त्यांची वाढ पण चांगली होईल. रूटला ऑक्सिजन मिळाला तर रूटची ग्रोथ जास्त झाली तर प्लॅन्टची पण होईल. मग एक ट्रिक सांगतो. तर जेव्हा तुम्ही नवीन झाड लावायला घेतलं, समजा आपल्याला एखादं रोप आणलं, तुम्ही झाड लावायचं आहे, तर झाड लावताना त्याला थोडंसं त्याचे जे स्टेम आहे आणि रूट थोड्याशा खोल, असं वर नाही, इथं स्टेम जमिनीच्या वर स्टेम दाखवलं लगेच खाली रूट पाहिजेत असं नाही करत. त्याला बऱ्यापैकी त्याचा स्टेमचा काही पोर्शन खाली जाऊ दे.
म्हणजे समजा मोठं झाड असेल, एवढं झाड असेल तर कमीत कमी 1 फूट स्टेमचा पोर्शन जमिनीत जाऊ द्यायचं. हां, लगेच इथं नाही रूट, मग त्याच्या रूट इथं पाहिजेत. अशा समजा रूट सिस्टीम आहे असं. आणि मग त्याला असं व्यवस्थित लावलं तुम्ही की त्याला सपोर्ट मिळून जाईल, स्टेमला पण जास्त सपोर्ट मिळाला. आणि मग आपण पुढे त्याची ग्रोथ बघायची. तर ते ग्रोथसाठी काय, आजूबाजूची सॉईल एकदम घट्ट दाबून नाही टाकायची, पोरस ठेवायची, ती सच्छिद्र ठेवायची. खूप लागल्यास त्याला सपोर्टला मग तुम्ही म्हणाल कोलॅप्स होऊन जाईल, पाणी टाकलं तर पोरस सॉईल आहे ना, तर हे झाड तर उलटं होऊन जाईल. मग त्याच्यासाठी नेहमी साईडला एक स्टिक वगैरे गाळतात मातीत, त्या स्टिकला त्याला असं लूजली बांधून द्यायचं, सपोर्ट देऊन द्यायचा. त्याच्या स्टेमला, हे स्टेम आहे ना, स्टेमच्या साईडला बरोबर लावताना अशी व्यवस्था करायची की अगोदर एक तकाडी आणि ते झाड असं बरोबर एकाच ठिकाणी आणून असं करून घ्यायचं, थोड्या अंतरावर, किंचित अंतर ठेवून. आणि बस, म्हणजे मग त्याला त्याचा सपोर्ट राहील. हवा आली तरी ही जी स्टिक आहे ती त्याला हलू देत नाही प्रॉपरली, मग ते ग्रो होईल. आणि आजूबाजूची सॉईल पोरस असल्यामुळे त्याला ऑक्सिजन पेनेट्रेट झाला की ऑक्सिजन मिळायला पाहिजे सगळ्या साईड, तर त्याची ग्रोथ नॉर्मल होईल. पण दिस कंडिशन नॉट हॅपन ऑकर्स इन केस ऑफ मार्शी लँड. मार्शी लँडमध्ये जी जागा आहे तिच्यात साल्ट खूप आहेत, दॅट इज वाय इट बिकम्स नॉन पोरस. आता बघतोय आपण, मग आता आपण तिथलं एक्झाम्पल घेऊ. समजा तिकडचे पण प्लॅन्ट ह्यूज मोठमोठे असतात, जसं रायझोफोराचं एक्झाम्पल घेऊ आपण. सुंदरबनमधलं प्लॅन्ट एक रायझोफोरा घेतलं. आता असे फोटोग्राफ्स असतील, तुम्ही आता काढल्यानंतर तुमच्या लक्षात येतील ते. हे मोठं झाड आहे समजा, आणि त्याचे रूट्स पण आहेत. आता इथं प्रायमरी रूट्सचं मॉडिफिकेशन नाही, म्हणजे मग प्रायमरी रूटला खूप महत्त्व नाही इथं, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू. प्रायमरी रूट परफॉर्मिंग नॉर्मल फंक्शन, फिक्सेशन वगैरे, वॉटर ॲब्सॉर्प्शन. मग आता सेकंडरी रूट्स ऑफ प्लॅन्ट शोज मॉडिफिकेशन. सेकंडरी रूट जे आहेत त्याचं मॉडिफिकेशन होऊन जातं. दे कम आउट ऑफ द सॉईल सरफेस. या सॉईल सरफेसच्या वर ते येऊन जातात. आता हा पोर्शन वर आला, कशासाठी? रूट खाली वाढत नाहीत का? खाली तर साल्ट आहेत, सॉईल, आणि त्याच्यात ऑक्सिजनचं कंटेंट नाही, कारण ती एकदम पॅक. म्हणजे कशी सॉईल कशी आहे? सॉईल इज नॉन पोरस, त्याच्यात गॅप्स नाहीत, कॅव्हिटीलेस, गॅपलेस, नॉन पोरस. पुन्हा कॉम्पॅक्ट आणि विथ हाय साल्ट कंटेंट. त्याच्यामुळे रूटला खाली जाऊन काही फायदा मिळणार नाही, कारण साल्टी सॉईल आहे, खूप कॉम्पॅक्ट आहे, नॉन पोरस आहे, ऑक्सिजन पण मिळणार नाही. आणि ही तर काय मुली असते, पाणीवर तर उपलब्ध होणार आहे, खूप खाली जाऊन काय गरजच नाही ना, वरच पाणी भरपूर आहे. दरवेळेस ते पाणी येतं एवढं मोठं, आणि कायम जमीन ओलीच असते, दलदलच आहे, ते मार्श आहे ती. मग आता ह्या वर आलेल्या रूट कशासाठी वर आल्या? श्वास घ्यायला, फॉर ब्रिदिंग पर्पज. मग आता हा पार्ट थोडासा मोठा दाखवू आपण. जर आपण याला वर केलं असं मोठं, हा पोर्शन दिस आर द, म्हणजे हा पोर्शन आपण असा एनलार्ज केला, बरोबर, मोठा केला, तुम्ही झूम केला तुमच्या भाषेत. तर झूम केल्यावर इथं असे छोटे छोटे होल्स आहेत, कॉल्ड लेंटिसेल्स. आणि त्यांच्यातून मग हे लेंटिसेल कशासाठी आहेत? फॉर टेकिंग ऑक्सिजन. म्हणजे खाली नसतात ते, वर असतात. हे लेंटिसेल्स. आणि या रूटला काय म्हणायचं मग? ब्रिदिंग रूट्स और रेस्पायरेटरी रूट. such plants removing out pointed roots. मग इथं हा वरचा पॉईंटचा पोर्शन सोडून दिला की त्याच्या खाली थोड्या अंतरावर
अनेक होल असतात त्यांना असे पोरस, थ्रू विच ऑक्सिजन टेकन इन. म्हणजे मग आता ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन भरपूर मिळेल त्यांना, खाली जायची गरजच नाही. म्हणजे मग रूटला ऑक्सिजन खाली मिळत नाही. कशामुळे? बिकॉज ऑफ धिस ऑक्सिजन ही कशी असते, देअरफॉर सॉईल इज ऑक्सिजन डेफिशियंट. म्हणजे तिच्यात ऑक्सिजन कमी राहील. व्हेरी लेस ऑर लिस्ट ऑक्सिजन इज अवेलेबल हिअर. म्हणजे ऑक्सिजन कमी असल्यामुळे मग साहजिकच आहे की रूटचा काय झाला, भ्रमनिराश झाला. खाली जाऊन तर ऑक्सिजन तर काही मिळत नाही. मग वर या, वर इन द सर्च ऑफ ऑक्सिजन दे कम अबोव द सॉईल सरफेस अँड फॉर्मिंग मायक्रोस्कोपिक होल्स थ्रू विच ऑक्सिजन टेकन. मग छोटे छोटे होल्स तयार करतील आणि त्या होल्समधून लेंटिसेल्समधून ते ऑक्सिजन घेतील. मग ह्या रूट जे असे दिसतात तुमच्या कधी कधी नोटबुकच्या वर कवरवर किंवा असं, ते तुमच्या याच्यात फोटोग्राफ पण आहे बघा, तो बुकमध्ये पण आहे, पेज नंबर 99वर. तर त्या वर आलेले दिसतात तुम्हाला झाडाच्या खाली. आणि बऱ्याचदा काहीतरी मूव्हीज वगैरे कधी कधी यांच्यात सिरियल्समध्ये दाखवतात, सुंदरबनचा एरिया किंवा मॅनग्रोव्ह दाखवतात. त्यावेळेस हे असे झाडं, त्यांचे रूट असे टोकदार रूट बाहेर आलेले दिसतात आपल्याला. झालं. मग इथं लक्षात आलं ना काय, रूट्सला जो प्रॉब्लेम होता तो त्यांनी रूट्सचं मॉडिफिकेशन करून सॉल्व करून घेतलं. ऑक्सिजन इथं नाही का, चला आम्ही ऑक्सिजन घ्यायला वर येतो, ऑक्सिजन खाली नाही येत. बरोबर आहे ना. म्हणजे दोन ऑप्शन असतातच तुमच्याकडे. समजा घोडा पाणी पित नाही तर दोन ऑप्शन. एक तर घोड्याला पाण्याजवळ घेऊन जा, म्हणजे घोड्यावर बसा, टपाक टपाक नदीच्या किनारी घेऊन जा, वॉटर सोर्स आहे तिथं घेऊन जा. एकतर मग पाणी घोड्याजवळ आणा, फिल अ बकेट विथ वॉटर इन फ्रंट ऑफ हॉर्स, पिल. बरोबर आहे ना. जसं तुम्ही कसे घोडे आहेत, सगळं तुम्हाला त्या घोड्यासारखं बकेट घेऊन पाणी तिथं, तसं तुमचं पण आहे. जेवण तिथं, अभ्यास कमीत कमी, जेवण भरपूर, बाकी रिक्वायरमेंट जास्त, कपडे इतके लागतील. जर म्हटलं ड्रेस किती लागतील बेटा, मग भरपूर लागतील. पुस्तकं हे चालून जाईल, ते पण होणार नाही, मनातल्या मनात म्हणून ते पण होणार नाही. नोट्स वगैरे काही बाहेरच्या, पुस्तकच होणार नाही पप्पा, करून घेईल कदम सर देणार आहेत भरपूर. असं असतं. पण ज्या गोष्टी कामाच्या नाहीत त्या तुम्ही जास्त मागाल, आणि जे कामाचं आहे ते कमी मागणार आहेत. हां, मग म्हणजे तुमची कंडिशन तशीच आहे. मग कुठलीही घोड्याची, तो बांधलेला असतो, त्याच्यासमोर त्याला पाणी द्यायचं. हां, मग सर्चमध्ये जात नाही तो. मग घोडा दोन पद्धतीने पाणी पिळतो. एक तर तुम्ही पाजवतात, त्याला पाजतात स्वतःहून, आणि एक तर त्याला घेऊन जावं लागतं किंवा त्याला स्वतः जावं लागतं तिथं सोडून दिलं तर. बरोबर. चला मग आता याच्यासमोर ऑप्शन काय आहे, ऑक्सिजन तर काही येणार नाही, प्रार्थना करून पण खाली येणार नाही. त्याच्याऐवजी ऑक्सिजन बाबा खाली ये रे असं म्हटल्यावर येणारच नाही. तुला नारळ फोडेल, फुलं वाहील, काहीच नाही. तो म्हणतो नो येईल, मी येणार नाही, नो फुलं वाहील आणि मी काय येणार नाही. मग काय होईल, त्यालाच वर येईल. मग तो म्हणेल तू नाही येईल तर मग मी वर येईल. असं आहे, दुसरं काही नाही. म्हणजे काय, ॲडजस्टमेंट आहे. मॉडिफिकेशन त्यालाच म्हणतात. जसं तुमच्यामध्ये मॉडिफिकेशन होतं, काही खूप अभ्यास करतात, दे आर मॉडिफाईड फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा बोर्ड एक्झाम. आता बोर्डचा विचार सोडून द्यायचा. युअर मॉडिफिकेशन शुड बी विथ रिस्पेक्ट टू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तर तुम्ही काहीतरी महान मोठे होणार आहेत. ऑर्डिनरी बोर्डच्या एक्झाम देऊन काय येणार आहे, किती पण बोर्डमध्ये मार्क्स पडले तर काही तुम्हाला कोणी विचारणार नाही. जे प्रेस्टिजियस कोर्सेस आहेत त्याला काही किंमत नाही तुम्हाला. म्हणून मग पहिल्यापासून तुम्ही स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून टाकायचं. आता 10th जो पॅटर्न होता पॅरेंट्सचा पण, कदम सर थेरीची टेस्ट नाही घेत. मग त्यांना सांगितलं कदम सर थेरीची टेस्ट घेत नाहीत, आम्ही सांगितलं म्हणून नाही घेत, ते नीटची घेतात. नीटच्या टेस्ट इतक्या होतात की त्या टेस्ट देऊन देऊन उलट्या होतात. असं सांगायचं काय. हां, किंवा हा व्हिडिओ थोडासा दाखवून द्यायचा, एवढाच दाखवायचा, जास्त अगोदर पुढचं नाही दाखवायचं. हे बघा सर, कदम सर काय म्हणतात पप्पा, आणि तर मम्मी तिकडनं फोन, सर 2 चॅप्टर होऊन गेले, टेस्ट नाही झाली. ताई ते आता 10वीला नाही आहे, 11वीला आले, त्यांना डॉक्टर बनायचं आहे, काहीतरी चांगलं बनायचं आहे. काय बोर्ड करतायत तुम्ही, बोर्डवर थोडी डॉक्टर बनणार आहेत, किंवा ती डॉक्टरीन ताई थोडी बनणार आहे.
बोर्ड जर केलं तर मग काही नाही, ऑर्डिनरी बनेल. मग आपल्याला बोर्डच्या पेक्षा जास्त महत्त्वाचं जे ते तयार करायचं आहे, मग मॉडिफिकेशन करावं लागेल तुम्हाला. म्हणजे आता तुम्ही 11th आल्याबरोबर तुमचा मोड चेंज, मगरचे काय झाले तुम्ही, मगर होते ना अगोदर, मगिंग करायचे नसतं, मग आता मॉडिफिकेशन झालं आणि आता तुम्ही मॉडिफाईड स्टुडंट होऊन गेले. चला ओके, मग कळलं. चला पुढे जाऊ. मग रिझन पण कळलं ना कशामुळे, ऑक्सिजन खाली मिळत नाही म्हणून रूटला वर यावं लागतं. चल बाबा तुझ्याकडे येतो मी. आता पुढचं सुरू ठेवायचं ना. थर्ड मॉडिफिकेशन, टॅपरूटचे जसे मॉडिफिकेशन आहेत फूडसाठी तसे ॲडव्हेंटिशियस रूटचे पण आहेत. आता तुम्हाला किती दिलेत त्यांनी, 2 दिलेले आहेत. फूड स्टोरेज आहे आणि रेस्पायरेशन आहे. आता मॉडिफिकेशन्स ऑफ ॲडव्हेंटिशियस रूट घेऊ. एक होईल कुठली. चला मग इथं पहिलं मॉडिफिकेशन कशासाठी आहे, फॉर स्टोरेज. फॉर द पर्पज ऑफ स्टोरेज ऑफ फूड, बट ॲडव्हेंटिशियस रूट, नॉट टॅप रूट. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊ. कुठलं, फर्स्ट एक्झाम्पल 1. कोणाचं, स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो आहे ना. नोडुलस 3 आहेत. एक सिम्पल ट्युबरस, त्याच्यानंतर फॅसिक्युलेटेड आणि बिडेड ऑर नोडुलस. म्हणजे त्याच्यामध्ये आता आयपोमिया बटाटास, त्याचं सायंटिफिक नेम पण लिहून घ्या. मग याला बटाटाज म्हणतात, आपण त्याला बटाटा म्हणतो. आयपोमिया बटाटाज. चला ओके. मग आता हे जे पहिलं मॉडिफिकेशन आहे याला काय म्हणतात, एक सिम्पल ट्युबरस रूट. नाव टाकून देऊ त्याला. पहिलं मॉडिफिकेशन काय, स्वीट पोटॅटो. त्याच्यात काय असतं, सिम्पल आयपोमिया, IPOMEA. बरोबर ना, स्पेलिंग मिस्टेक नाही ना. MOEA, IPOMOEA. बटाटा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, तुमच्या डोक्यात भरपूर आहे ना. तर स्वीट पोटॅटो. तर स्वीट पोटॅटो हा मोनोकॉट आहे. त्यांना टॅपरूट सिस्टीम असते, बरोबर. चला ओके. मग आता त्याचे रूट्स कसे असतात बघा. आता हा पोटॅटोचा असा थोडा वेलसारखा असतो, वाईन वेल.
समजा जे काही त्याचे रूट असतात. स्टेमचा जो बेस आहे हा काय म्हणतात त्याला, फ्रॉम स्टेम बेस. इथून काय त्याचे रूट्स डेव्हलप होते. मग रूट फूड स्टोअर करतात. मग आता याच्यात कसं असतात, यांना रूट माहिती आहे तुम्हाला कसे, ॲडव्हेंटिशियस रूट किती असतात, नंबर ऑफ असतात. याच्यात कसं होतं, ॲज इट्स ग्रोथ ऑकर्स लिव्ज सिंथेसायझिंग मोर फूड अँड दॅट फूड गेट स्टोर्ड इन टू ओनली वन ऑफ द ॲडव्हेंटिशियस रूट. ओनली वन ॲडव्हेंटिशियस रूट, बाकीचे डेव्हलप होत नाहीत, एकच ग्रो करतं मोठं आणि हे रिड्यूस होऊन जातील. मग आता काय होईल, एकच ग्रो करतं म्हटल्यावर त्याचं पण कसं, जो शेप आहे इथं बेसला कमी, कसंही काढू शकतात. फक्त वाटलं पाहिजे की तो स्वीट पोटॅटो आहे, नाही तर पोटॅटो काढायला गेले बटाटो होऊन गेला, तो बटाटाच आहे ॲक्च्युली. तर त्याचा जो आकार आहे तो लक्षात ठेवा कसा काढताना. फक्त तो रॅडिश नको व्हायला, कारण रॅडिश बी फ्युजी फॉर्म आहे, याचाही तसाच फॉर्म आहे. म्हणजे बेसला आणि अपेक्सला कम्पॅरेटिव्हली कमी फूड आहे आणि मध्ये थोडं जास्त असतं, पण तो थोडा पूर्ण स्ट्रेट पण नसतो, थोडा कर्वेचर असतात, त्याला वाक असतो, त्याला असा बाक असतो. ओके, तर मग हा स्वीट पोटॅटो एकच, ओनली वन, ओनली वन ॲडव्हेंटिशियस रूट स्टोअर्स फूड अँड नॉट ऑल, सगळे नाही, एकच. अँड देअर फॉर म्हणजे मग एकच आणि एकच प्रॉमिनंट एकदम मोठं आहे. वन ॲडव्हेंटिशियस रूट बिकम व्हेरी प्रॉमिनंट, व्हेरी सोलोन, लार्ज. एकच रिमार्केबल साईजमध्ये येऊन जातं आणि त्याच्यात स्टारची शुगरस असं मटेरियल असतं. सेकंड, मग त्याला आपण नाव दिलं काय, सिम्पल ट्युबरस रूट, म्हणजे ट्युबरस रूट. नंतर मग पुढचं, इन केस ऑफ आपली शतावरी, त्याचं नाव काय सायंटिफिक, इथं आपल्याला एक्झाम्पल शतावरी आहे का, आयपोमिया फॅसिक्युलेटेड, ॲस्पॅरेगस, बरोबर. दहलिया पण आहे आणि ॲस्पॅरेगस पण आहे. आपण ॲस्पॅरेगस शतावरी नॉर्मली मेडिसिनल प्लांट आहे ते घेऊ. ॲस्पॅरेगस म्हणजे काय, शतावरी. याला हिंदीत शक्करकंद किंवा मग आपण रताळू, आता इथं शतावरीमध्ये, ॲस्पॅरेगसमध्ये किंवा दहलिया जे आहे. ॲस्पॅरेगसचं पण रूट बऱ्याच ठिकाणी शतावरीचा, आपल्या याच्यात पण आहे शतावरीचा वेल, इथं नाही येतो, मला वाटतं बाहेर आहे का कुठं एक ठिकाणी, इथं नाही, इथं होता अगोदर लावलेला. तर हा वेल आहे ना, त्याला असे फायलोड्स असतात आणि असे काटे पण असतात. हे शतावरी असते, तो वेल असतो, असा वर जातो, बारीक बारीक पानं असतात त्यांना. हे पानं नाहीत ॲक्च्युली, स्टेम असतात आणि लिव्ज मॉडिफाईड इन टू स्पाईन. पुढे येईल आपल्याला ते मॉडिफिकेशनमध्ये, स्टेमच्या मॉडिफिकेशनमध्ये ॲस्पॅरेगस म्हणजे शतावरी येईल. तर आता हे आपण ॲस्पॅरेगस बघतोय, शतावरी बघतोय, तिचा जे रूट आहे. तर आता यांना कसं आहे, मल्टिपल रूट येतात. मग हे रूट थोडं फूड स्टोअर करतं
हे दुसरं पण थोडं फूड स्टोअर करतं, तिसरं पण फूड स्टोअर करतं. म्हणजे इथं एकामध्ये सगळं फूड, इथं प्रत्येकाला थोडं 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 थोडं, रडू नका बो, सगळ्यांना थोडं थोडं मिळेल असं असतं. हां, इथं बाकीच्यांना हाकलून दिलं जातं, गुच्चूप बसा तुम्ही एकालाच. हे प्लॅन थोडंसं हुशार आहे, बाकीच्यांना काही रडू देत नाही. तो म्हणतो चला सगळ्यांमध्ये थोडं थोडं फूड स्टोअर झालं. मग शतावरीचे हे जे स्टोरेज रूट्स आहेत, हे थोडंसं हे सिम्पल आहे, ते थोडंसं हे कंपाऊंड आहे. कंपाऊंड म्हणजे मग त्याला फॅसिक्युलेटेड म्हणतात. मग हे दुसरं जे पहिला जो प्रकार घेतला होता आपण ए, हा बी फॅसिक्युलेटेड रूट. फॅसिक्युलेटेड म्हणजे क्लस्टर्ड ग्रुप, मल्टिपल आहेत, एक नाही. म्हणजे मेनी रूट्स स्टोरिंग फूड. हां, इथं काय राहील मग, नॉट वन, मेनी. कुठले रूट पण, मेनी ॲडव्हेंटिशियस रूट्स स्टोरिंग फूड. पण ती याच पद्धतीने इन द, म्हणजे त्यांच्यात पण इन मिडल पोर्शन मोर फूड, आणि टिपला कम्पॅरेटिव्हली कमी असतं. टिप बारीक असतील थोड्या, हे पण थोडंसं बारीकच असतं, आणि मिडल पोर्शन जास्त करून ब्रॉड असतं. इथं मिडल जरा मिडल ब्रॉड, प्रॉमिनंट, आणि टिपला नॅरो असतं ते. मोर स्टोरेज ॲट मिडल. तसं याचं पण आहे, पण हा सिंगल, हे मल्टिपल डेव्हलप होतात. मेनी रूट्स, मोर स्टोरेज ॲट मिडल, आणि मेनी ॲडव्हेंटिशियस रूट स्टोरिंग फूड इन्स्टेड ऑफ वन. इकडे ओनली वन स्टोरिंग अँड अदर्स नॉट, दे गेट रिड्यूस. आणि तिसरा टाईप आहे मग की ज्याच्यामध्ये थोडासा शेप चेंज होऊन जातो प्लॅन्टचा, आणि त्याचे रूटचे जे टिप्स आहेत, टिप्स स्टोरिंग फूड. याला काय म्हणायचं मग, थर्ड टाईप आहे नोडुलेटेड. हां, एक्झाम्पल 2 दिलेले आहेत, कुठलेही घ्या. आणि मोनोली फॉर्म पण आहे. नोडुलेटेडमध्ये एक्झाम्पल पुढचे हे मोनोली फॉर्म आहे. हां, ॲरो आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याला मरांटा म्हणतात. हां, आणि आम हल्दी, आंबे हल्दी, आम हल्दी, आणि ॲरो. तुमच्या बुकमध्ये ते एक्झाम्पल टाकून घ्यायचे या प्रकारे. आणि तिसरा आणि मग चौथा थोडंसं मॉडिफिकेशन आहे त्याच्यात. डीमध्ये त्याचं नाव काय, मोनिलिफॉर्म रूट. दिलं, एक मिनटं. हे नोडुलोज टाईप आहेत, नोडुलेटेड किंवा नोडुलोज म्हणतात. म्हणजे टिप्स सोलून होतात, आणि म्हणून पण स्वेलिंग ॲट
हे इरेग्युलर इंटरवलवर मध्ये मध्ये असं करतात. आणि इथं कसं आहेत ओनली टिप्स स्टोरिंग फूड अँड देअरफॉर स्वेलिंग ऑकर्स ॲट टिप ओनली. टिपमध्येच स्वेलिंग होईल. म्हणजे जे ॲडव्हेंटिशियस रूट आहेत, आता इथं कसा पॅटर्न आहे मिडल, हां मिडल पोर्शन फूड जास्त स्टोअर करतो, तर टिप बारीक बारीक आहे तिथं बघा. तर इथं टिप सोलोन आहेत, मिडल पोर्शन बेस बारीक आहे एकदम, तो स्लेंडर. हां हे कसं असतं स्लेंडर म्हणजे थिन, रिमेनिंग पोर्शन थिन, ओनली टिप्स बिकम एनलार्ज. आणि मोनिली फॉर्ममध्ये काय असतं की हे जे शूट आहे, शूटचे जे रूट आहेत, तर असं ॲट इरेग्युलर इंटरवल्स, कमी जास्त अंतरांवर त्यांचं हे करतोय तो. कसं म्हणजे जसं एखाद्या नेकलेसमध्ये मनी बीड्स इन अ नेकलेस, नेकलेसमधले बीड्स तसं आहे ते. फूड स्टोरेज occurs at regular intervals like beads of a necklace. नेकलेसमधले बीड्स असतील, मनी किंवा मोती असतील नेकलेसमध्ये, तसे कसं असतं त्यांचं पण पॅटर्नच असतो ना तो. कोण? सुनील श्री आलेला ना. झोपून गेला होता का काय रे? नाही ना, होत आहे. कभी कभी होता है ऐसा. चला तर मग 4 पॅटर्न दिसत आहेत आपल्याला. हां सिम्पल ट्युबरस रूट, एक्झाम्पल स्वीट पोटॅटो, आयपोमिया बटाटाज. त्याच्यामध्ये एकच रूट मोठं होतं, बाकीचे रिड्यूस होऊन जातात. इथं ऑल रूट्स स्टोरिंग फूड इन द मिडल पार्ट प्रॉमिनंटली अँड टिप्स अँड बेसेस हॅव लेसर. मग हे क्लस्टर्ड म्हणजे फॅसिक्युलेटेड, क्लस्टर्डचा अर्थ सिम्पल म्हणजे एकच मोठं. आता हे ग्रुपड आहेत, क्लस्टर्ड आहेत. इथं ओनली टिप्स स्टोरिंग फूड अँड दॅट इज वाय दे बिकम म्हणजे नोडुलस किंवा नोडुलेटेड. नोडुलस और नोडुलेटेड रूट्स इन ॲरो, मरांटा अँड आम हल्दी यांच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग शेवटचं असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये हे ॲडव्हेंटिशियस रूट्स स्टोरिंग फूड ॲट अन रेग्युलर इंटरवल्स लाईक द बीड्स इन द नेकलेस. नेकलेसमध्ये असे मनी किंवा मोती असतील रेग्युलर अंतरावर, असे गोल गोल, तसं ते सोलोन. नंतर पुन्हा थिन, पुन्हा थिक, थिन थिक असा पॅटर्न. ब्रेक के बाद स्वेलिंग होतं आहे. इथं ब्रेक, मग पुन्हा स्वेलिंग, पुन्हा ब्रेक केलं, पुन्हा स्वेलिंग. ब्रेक म्हणजे तोडणं नाही, तिथं तो पॅटर्न ब्रेक होतो बा. फूड स्टोअर करायचा ठराविक ठिकाणी, त्याच्यामुळे ते त्याला आपण मोनिली फॉर्म म्हणजे सोलोन ॲट पर्टिक्युलर एरियाज बीड लाईक. ओके, म्हणजे मग हे सगळे पॅटर्न्स, 4ही पॅटर्न जे आहेत म्हणजे ट्युबरस म्हणजे हा कंपाऊंड किंवा क्लस्टर्ड म्हणजेच त्याला फॅसिक्युलेटेड. त्यांचे एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचे, कारण हे याच्यावर MCQs असतात जेवढे असतील. आता इथं पण आहेत. आता एक काम आहे पुन्हा तुम्हाला काय, की हे जे आपण लिहिलं तुमच्या बुकमध्ये किंवा नोट्समध्ये, इथं ते नावं ॲड करायचे जे अजून NCERTमध्ये असतात.
कधी कधी असं असतं आपल्या ह्याच्यात वेगळे एक्झाम्पल आहेत, त्यांच्या ह्याच्यात 1-2 एक्झाम्पल वेगळे असतात, ते टाकून घेतले म्हणजे बोर्ड पण होतं, NCERT पण होतं. ओके, दिस इज ऑल अबाउट द स्टोरेज मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हेंटिशियस रूट फॉर स्टोरेज ऑफ फूड पर्पज. ओके, ठीक आहे. म्हणजे मग आता आपण उद्या फॉर मेकॅनिकल सपोर्ट, मग पुन्हा मेकॅनिकल सपोर्ट नंतर स्टिल्ट रूट्स आहेत आणि क्लेंगिंग रूट्स आहेत, आणि क्लाइंबिंग आहेत, प्लॅन्ट रूट म्हणजे त्यांना बस्ट्रेसेस आहेत आणि बियॉन्ड रूट असतात. भरपूर प्रकार आहेत आता पुढे, ॲडव्हेंटिशियसचे पण आणि जास्त ॲडव्हेंटिशियसचे टाईप्स आहेत. ओके, चला पुन्हा एपिफायटिक रूट वगैरे.